सध्या पुणे शहर वाहतूक कोंडीच्या विषयांनी वारंवार चर्चेत येत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नेहमीच आवाज उठवला जातो. अनेक डीपी रस्ते हे इसवी सन कितीतरी काळापासून या डीपी प्लॅन मध्ये असलेले आहेत, मात्र अद्याप अनेक डीपी रस्ते झालेले नाहीत आणि त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होतो. या पार्श्वभूमीवर कर्वेनगरचा डीपी रस्ता हा सर्व पुणे शहरात चर्चेला जातो आणि हा डीपी रस्ता पूर्ण होण्यासाठी कालच स्वप्नील दुधाणे आणि इतर या भागातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. भाऊ, काय बैठकीत चर्चा झाली? कधीपासून हा रस्ता प्रलंबित आहे? कधीपर्यंत सुरू होणार? काय चर्चेचं काय आहे हे? काल जी पुणे महानगरपालिकेच्या पथविभागाचे जे मुख्य अधिकारी अनिरुद्ध पावसकर सर यांच्या दालनामध्ये ही बैठक झाली आणि विशेष या बैठकीचं महत्व असं होतं की या बैठकीला या कर्वेनगर भागातील लोकप्रतिनिधी तर उपस्थित होतेच, माजी लोकप्रतिनिधी, पण त्याचबरोबर या रस्त्यामध्ये जो राजाराम पूल ते दुधाणे लॉन्स पासून नदी पात्र लगत असणारा आपण 100 फुटी डीपी रोड म्हणतो, जो शिवणे ते खराडी या प्रकल्पाअंतर्गत येतो, या रस्त्यामधील बाधित शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती काल मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या बैठकीचं फार एक विशेष महत्व आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांशी 1 to 1 लोकप्रतिनिधी नेत्यांनी आम्ही सुद्धा आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेतल्या. भाऊ, पण आता हा जो स्पेल आहे की या भागातले शेतकरी असतील आणि अधिकारी असतील, यापूर्वी देखील जसं की मी पत्रकारितेत आलो तेव्हापासून पाहतोय की अगदी मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत देखील या भागातल्या काही लोकप्रतिनिधींनी पूर्वीच्या बैठका घेतल्या आणि त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचं आश्वासन दिलं होतं. मग ते एवढे 10-10, 15-15 वर्ष कसं सॉल्व्ह होत नाही? तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. 2012 साली पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्या मातोश्री सौ लक्ष्मी दुधाणे या निवडून आल्यानंतर ज्यावेळेस या रस्त्यामध्ये हा रस्ता का होत नाही या विषयासंदर्भात आम्ही लक्ष घालायला सुरुवात केली. म्हणजे जर तुम्ही 2012 चे गुगल सॅटेलाइट जर मॅप पाहिले तर राजाराम पूल ते दुधाणे लॉन्स पर्यंत हा रस्ता डेव्हलपमेंट प्लॅनवर होता, पण जागेवर 1 इंच भर पण नव्हता. आणि ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्यावेळेस या रस्ता का होत नाही, या रस्त्याला अडचणी काय आहेत हे समजून घेतलं. तर आता त्यावेळेस त्या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही एक दालनामध्ये बैठक घेतली होती, ज्याच्यामध्ये आमचे त्यावेळेसचे सहकारी मार्गदर्शक नगरसेवक माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराटे यांच्या समवेत आम्ही ती एक बैठक आयोजित केली होती. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून ही मीटिंग घेतली. आता हा विषय काय एवढा महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही जर पाहिलं तर राजाराम पूल ते दुधाणे लॉन्स हा जो 100 फुटी डीपी रस्ता आहे, या रस्त्यामध्ये हा संपूर्ण रस्ता खाजगी जागेमधनं जातो आणि खाजगी जागेमधनं जात असताना त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही पूर्ण मिळाली पाहिजे. पण त्यावेळेस महानगरपालिकेच्या नियमानुसार जर तुमची 1 गुंठा जागा रस्त्यामध्ये जात असेल, म्हणजे 1000 स्क्वेअर फूट जागा जर तुमची रस्त्यात जात असेल तर महानगरपालिका त्या बदल्यात फक्त 40 स्क्वेअर फूटचा टीडीआर देत होती. म्हणजे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्यायच आहे ना. आणि कुठला शेतकरी जागा ताब्यात देईल? जर त्याला ती नुकसान भरपाई 4% मिळणार असेल, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटच्या बदल्यात 40 स्क्वेअर फूटच टीडीआर मिळणार असेल तर तो टीडीआर करण्याला खर्च जास्त येईल, तर 40 स्क्वेअर फूट विकल्यानंतर सुद्धा पैसे येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस आम्ही आदरणीय सुप्रियाताईंमार्फत त्यावेळेसचे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि सन्माननीय अजितदादांकडे हा प्रश्न आम्ही मांडला. ताबडतोब त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दादांनी एक सर्क्युलर पास केलं आणि या शेतकऱ्यांना 100% टीडीआर देण्याबाबतची मागणी मान्य झाली आणि तो सर्क्युलर महानगरपालिकेला त्यांनी तो GR सुपूर्द केला. आणि त्यानंतर संबंधित सर्व जागा मालकांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून विनंती केली, पूर्ण मोबदला मिळवून देण्याकरिता जे काही करता येईल, मग कागदपत्रांबाबत मदत असेल, अधिकाऱ्यांशी चर्चा असेल, प्रशासनाचा पाठपुरावा असेल, हा करत करत मग हा प्रश्न सुटल्यानंतर आज हा रस्ता जवळपास 75 ते 80% पूर्ण झालेला आपण बघतोय. पण आता जर 100% मोबदला देखील देत होते, त्याची तयारी शासनाने दाखवली, सर्क्युलर काढलं, पण मग पुढच्या जागा ताब्यात का नाही आल्या किंवा
म्हणजे जसं की राजाराम पुलच्या दिशेने काही जागा ताब्यात आलेल्या नाहीत आणि काही वारजेच्या दिशेने जाणाऱ्या देखील जागा ताब्यात आलेल्या दिसत नाही. नाही, आता याच्यामध्ये खरं सांगायचं तर रस्त्याचे दोन टप्पे, एक राजाराम पूल ते दुधाणे लॉन्स, म्हणजे हा संपूर्ण रस्ता कर्वेनगर हद्दीत आहे. आणि कर्वेनगर हद्दीपासून वारजेच्या शिवेपासून जो रस्ता चालू होतो तो वेगळा, तो दुसरा टप्पा आहे, जो वारजे हद्दीत आपण ज्याला म्हणतो शिवण्यापर्यंत जाणारा. जर पहिला टप्पा आपण पाहिला, कर्वेनगर राजाराम पूल ते दुधाणे लॉन्स, हा रस्ता संपूर्णपणे खाजगी जागांमध्ये आहे. आणि तो रस्ता कुठेही ब्ल्यू लाईन, रेड लाईन आणि नदी पात्रात नाही, मूळ शेतकऱ्यांच्या जागेमध्ये आहे. आणि ब्ल्यू लाईन, रेड लाईन वगळून हा रस्ता वर आहे. पण वारजे हद्दीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की हा रस्ता 80% हा नदीपात्रात उतरलेला आहे डेव्हलपमेंट प्लॅन नुसार. जो डीपी मध्ये रस्ता प्रस्तावित दाखवलेला आहे तो नदीपात्रात उतरला असल्यामुळे त्याला अनेक अडचणी भविष्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा प्रशासनाकडे पाठपुरावा असा करतोय की वारजे हद्दीतला जो हा रस्ता आहे हा पूर्णपणे एलिव्हेटेड या, म्हणजे कुठल्याही प्रकारचा हरित लवादामध्ये हा वाद उत्पन्न होणार नाही, निर्माण होणार नाही. आणि पर्यावरणाचं पण नुकसान होणार नाही त्यामुळे, आणि वाहतुकीचाही प्रश्न सुटेल. पण एलिव्हेटेड रस्त्याच्या संदर्भात अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, त्याला मोठ्या प्रमाणात तरतूद लागते, त्याला प्रचंड फॉलोअप घ्यावा लागतो. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागू शकतो, पण कर्वेनगर हद्दीतला रस्ता 100% होऊ शकतो. तुमचा जो प्रश्न असा होता की शासन आता 100% द्यायला तयार आहे, ते शेतकरी का देत नाही. तुम्ही पाहिलं असेल तर कर्वेनगर हद्दीमधला 80 ते 75% रस्ता पूर्ण झाला, पण 25% रस्ता जो ताब्यात येत नाही. याच्या जर खोलामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला असं कळालं की काही शेतकऱ्यांचे घरगुती वाद आहेत, जसं भाऊ बहीण मधले अंतर्गत वाद आहेत, भावाभावांमधले वाद आहेत, आणि त्यांची ज्युडिशियल मॅटर कोर्टामध्ये चालू आहे. आणि अशा वेळी ज्यावेळेस एखाद्या जागेसंदर्भात न्यायालयीन दावा चालू असतो त्यावेळेस भूसंपादन करणं अवघड होतं आणि तडजोडीने ताबा घेणं सुद्धा अवघड होतं. त्यामुळे ते विषय प्रलंबित एवढे वर्ष होते. पण आज तुम्ही जो सुरुवातीला मुद्दा मांडला की सन सिटी ते दुधाणे लॉन्स हा जो नदीवरचा पूल होतोय, आणि हा जर पूल चालू झाला तर 100% कर्वेनगरमध्ये छोट्या छोट्या रस्त्यांमध्ये ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात होईल. म्हणून या कर्वेनगर मधल्या नागरिकांची आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची हीच भूमिका आहे की पूल चालू होण्याच्या अगोदर हा नदीकाठचा रस्ता राजाराम पुलापर्यंत 100 फूट रुंदीचा ताबडतोब जोडून चालू करावा आणि मगच पूल चालू करावा. मग आता कालच्या बैठकीत निष्कर्ष काय निघालाय की जसं की वादातीत विषय न्यायालयाने प्रलंबित आहे, अशा वेळेस आता तोडगा काय निघालाय? याच्यामध्ये काल एक अतिशय सकारात्मक गोष्ट घडली, म्हणजे कालच्या मीटिंगने अनेक गोष्टींचा खुलासा त्या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट, महालक्ष्मी लॉन्सचे जे जागा मालक आहेत बराटे आणि मराठे व इतर त्यांचे गोखले म्हणून त्यांची जागा आहे, त्या तिघांच्या प्रतिनिधी पण तिथे उपस्थित होते. मांडेकर एक कुटुंब आहे ज्यांचाही एक न्यायालयीन दावा आहे, तेही उपस्थित होते. दिलीप बराटे आणि त्या बराटे कुटुंबातले काही व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. एक जावळकर कुटुंब आहे, त्यांचा तो कुठलाही दावा नाही, पण त्यांच्याही कुटुंबातले काल प्रमुख लोक उपस्थित होते. ज्यावेळेस काल आम्ही मिटिंगला सुरुवात केली त्यावेळेस पावसकर साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याशी 1 to 1 चर्चा केली, आणि आमची ती मागणीच होती की 1 to 1 चर्चा करा. मीटिंग मध्ये बरेच विषय दुसरीकडे जातात, पण कालच्या मीटिंग मध्ये फार आउटपुट निघणाऱ्या गोष्टी निघाल्या. ज्या शेतकऱ्यांचे न्यायालयीन वाद आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक काही अडचणी आहेत, अशा शेतकऱ्यांना आम्ही एक असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये मुख्य सभेमध्ये आणि स्टँडिंग कमिटीमध्ये ठराव झाला की तुम्हाला कॅश स्वरूपात सुद्धा मोबदला देण्यात येईल. त्यामुळे त्यांना, काही लोकांना कॅश स्वरूपात मोबदला हवा होता, तोही महापालिका द्यायला तयार आहे. आणि तुमचा जो काही दोन भावांमधला वाद असेल किंवा कौटुंबिक न्यायालयीन वाद असेल, याच्या संदर्भात तुम्ही तो वाद जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल, तुमचा जो काही मोबदला असेल तो मोबदल्याचा आम्ही तुम्हाला व्हॅल्युएशन रिपोर्ट करून देऊ की ह्या जागेचे एवढे पैसे मिळतील, एवढा टीडीआर मिळेल. त्याचं तुम्ही एक छोटासा प्रस्ताव सगळ्यांच्या सहीने दाखल करा. तो मोबदला एकदा ठरल्यानंतर ती गॅरंटी त्या शेतकऱ्याला राहील की हो, आमच्या जागेचा हा मोबदला आम्हाला मिळणार आहे. मग उद्या न्यायालयाने जो निकाल देईल त्या निकालानुसार मोबदला त्यांना मिळेलच. म्हणजे ह्याच्यातनं त्या शेतकऱ्यांना आपल्या जागेचं मूल्यांकन किती आहे, आपल्या जागेला नुकसान भरपाई किती मिळणार आहे, हे जर कळलं तर ते कुटुंब एकत्र बसून चर्चा करू शकतं, ते कुटुंब एकत्र बसून ते त्यांचा वाद मिटवू शकतात. त्यामुळे कुठं ना कुठेतरी शेतकऱ्यांची ती काल सकारात्मकता दिसली. प्लस हा सुद्धा काल एक शेतकऱ्यांकडनं आम्हाला एक प्लस पॉईंट असा त्या ठिकाणी मिळाला
आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना अशी विनंती केली की ज्या दिवशी तुमचा न्यायालयीन वाद संपेल त्या दिवशी तुम्हाला मोबदला देण्याकरता महापालिका बांधील आहेच आहे, पण तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात रस्ता चालू करण्याला परवानगी दिली पाहिजे, जेणेकरून हा रस्ता वाहतुकीला चालू होईल आणि या भागातील नागरिकांचा प्रश्न सुटेल. आणि याबाबत पुणे महानगरपालिकेचा विधी विभाग पण आहे, विधी विभागाचा पण त्या ठिकाणी अभिप्राय घेतला जाईल. पण कुठे ना कुठेतरी कालच्या बैठकीमधनं अनेक शेतकऱ्यांनी सकारात्मकता दाखवली. इव्हन एक जावळकर कुटुंबीय म्हणून आहे, जवळपास त्यांची 16 गुंठे जागा त्या महानगरपालिकेच्या रस्त्यामध्ये बाधित होतीये. त्यांनी कुठलाही त्यांचा न्यायालयीन वाद नाही, पण त्यांनी काल ही पण सकारात्मकता दाखवली की माझ्या सरकारी मोजणीचं चलन 3-4 दिवसात मला मिळेल. हे सरकारी मोजणीचं चलन भरल्यानंतर, सरकारी मोजणी झाल्यानंतर मी ताबडतोब तुम्हाला रस्ता करायला परवानगी देईल. म्हणजे ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. कुठं ना कुठंतरी संवादातनं प्रश्न सुटतात. त्यामुळे कालच्या मीटिंग मधनं अनेक चांगले निष्कर्ष मिळाले, शेतकऱ्यांशी चांगला संवाद झाला, त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्याकरता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगले प्रयत्न केले. त्यामुळे येणाऱ्या काळात हा रस्ता लवकरात लवकर होईलच. एकूणच येणाऱ्या काळात हा रस्ता लवकरात लवकर होईल असा विश्वास स्वप्नील दुधाणे यांनी व्यक्त केलाय. एक जावळकर कुटुंबीय आहेत, त्यांनी आपली जागा त्वरित देण्याचं देखील कबूल केलंय. मात्र काही वादातीत विषय आहेत, त्याच्यावर तोडगा काढण्याचं काम येथील लोकप्रतिनिधी करतायत. त्यामुळे आगामी काळामध्ये जसा आतापर्यंतचा विलंब झाला तसा आता होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करताना आपली वाहतूक कोंडीतून सुटका होईल असाही विश्वास व्यक्त करतो.